हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो सकाळी झालेली आहे आणि 7:30 वाजले. बाहेरचा व्ह्यू. हाय गाईज, हे बघा माणूस आणि मस्त छान असं उपीट केलंय. हलवा बरं जरा. बघा हलवण्याची पद्धत बघा. कुणी केलंय? मी कोणी केलंय म्हणजे काय, नेहमीप्रमाणे मीच बनवतो. तुम्हाला जमायचं तिला आता उठ म्हणून ते आता उठले. तोपर्यंत मी नाश्ता बनवला. मी हलवते, द्या पकडा. घ्या क्रेडिट घ्या. बनवायचं मी आणि क्रेडिट घेणार ही. क्रेडिट घेणार आहे. मी नाही घेत, मीच बनवलंय. हो हो हो. मग काय, वा काहीही. तुम्ही मिरची घेऊन असता, मी बनवलं नाही. आज शेवटचं श्रावण आहे ना. शेवटचं श्रावण आहे. शेवटचं श्रावण दिवस नाही, श्रावण संपला ना. आज श्रावण म्हणजे संपणार. उद्यापासून भाद्रपद चालू होणार. बघूया आपण. आज तारीख सॅटर्डे ना. मग तेच की ते लिहिलंय ना, श्रावण अमावस्या. आणि उद्यापासून ते भाद्रपद चालू होईल ना. उद्यापासून भाद्रपद चालू म्हणजे श्रावण आज लास्ट आहे. मग तेच सांगितलं ना, आज लास्ट. श्रावणचा लास्टचा दिवस स्पेशल आहे आमच्याकडे आज. आम्ही काल मार्केटला गेलो होतो. शूट काय करू शकलो नाही, पाऊस होता खूप. मग हे असे छान आळूचे हिरवीगार पानं आणलेत. आज बनवणार आहे आणि आज आपल्याला आळूच्या वड्या खायला मिळणार आहेत. छान 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 छान. आणि गाजर, फ्लॉवर, थोडंसं सामान आणले आहे फ्रेश. आणि हा आपल्या नेहमीप्रमाणे नारळ किती छान उगवले. आणि काल शेपूची भाजी एवढी आणि आपले बाप्पांना सर्व काल शेपूची भाजी केली. शेपू बघा. पण आज पण अजून काल एक शेपूची पेंडी आणली होती, खूपच मोठी आणली होती. एवढी असतात, एवढी 30 रुपयाला. कारण की सकाळी जर आपण मार्केटला गेलो तर टेम्पो वगैरे आलेले असतात होलसेल. काल बनवली आणि आज पण एवढी आहे बघा. तर आज बनवणार आहे. एवढी शिल्लक आहे. आता नाश्ता करणार आहोत मस्तपैकी. गरम 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 हात कशाला लावलात? उपीट आहे बनवलेलं मस्त. उपमा, उपास म्हणतात ना. बस उपमा उपमा बरोबर ना का? उपीट उपीट का? अच्छा, उपीट की उपमा असा प्रश्न होता. उपीट गावाला आपल्यामध्ये. तर आपला नाश्ता प्लेट रेडी आहेत. थोड्याच वेळात आपण नाश्ता करणार आहोत. हा नाश्ता आपल्या प्लेटमध्ये असणार आहे आणि ही आपल्याला देणार आहे. आणि आमची मातोश्री बघा, मातोश्रींची आंघोळ झालेली आहे. सूर्याला घालणार आहे आता पाणी. सूर्य देवतेला. हा छोटा ग्लास आहे, तांब्या. सूर्य देवतेसाठी हा तांब्या स्पेशल आणलेला आहे आई. नाही दुसरा आहे गोल्डन वाला. तो पण असाच आहे ना छोटा. हा आपल्या देवाला पाणी प्यायला, आपण कसं प्यायला. अच्छा, हा देवाला नैवेद्यासाठी. आणि आईची आता आंघोळ झाली. आता देवांना पाणी ठेवलंय. आणि हा बघा, हा सूर्यदेवतेचा ना, म्हणजे देवांना पाणी अर्पण करण्यासाठी हा छोटा ग्लास नाही सॉरी, तांब्या. ग्लासात पाणी पिताना त्यामुळे ग्लास येते माझ्या तोंडून. तर गाईस, आपला नाश्ता आता प्लेटमध्ये जाण्यास तयार. दोन प्लेट रेडी. आई अजून देवपूजा करणार. देवपूजा केल्यानंतर मग आई नाश्ता करणार.
हा तांब्याचा असल्यामुळे याला जरा व्यवस्थित धुवायला लागेल. आणि हे टाकलं नाही? टाकलं ना. टाकलंय जास्त फुटल्यामुळे ठेवलं. ओके, तर चलो गाइस, मिलते बाद में. ओम सूर्य देवताय नमः. ओम सूर्य नारायण नमः. ओम सूर्य वासुदेवाय नमः. ओम सूर्य नारायण नमः. ओम सूर्य देवताय नमः. ओम सूर्य नारायण नमः. ओम सूर्य भास्कराय नमः. ओम सूर्य देवताय नमः. ओम सूर्य नारायण नमः. सूर्य देवता कसं झालंय? छान झालं. बेस्ट, सुंदर, छान. शेपूची भाजी करायची होती, त्यामुळे स्वच्छ शेपूची भाजी धुवून घेतली. त्यानंतर आळूच्या वड्या पण करायच्या होत्या, त्यामुळे आळूच्या वड्या घेतल्या. आणि मार्केटला ना जिकडे बघेल तिकडे आळूची पाने खूप दिसत होती. तर आळूच्या पानांचा सीझन असल्यामुळे बाजारात खूप आळूची पानं होती, त्यामुळे मी पण आळूची पाने घेतलेली आहेत. आणि जे देठ आणि त्यांचे जे शीर असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे, त्यामुळे मी हे बघा काढून घेतलेली आहे शीर. त्यानंतर पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता जे ह्याचा मसाला जो करायचा आहे त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे. जसं आपल्याला ज्याप्रमाणे आपण करणार आहे तेवढा लसूण घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या प्रमाणात घ्यायचं. तर मिरची घेतली. त्यानंतर 1 चम्मच जिरा घेतला आहे, जिऱ्याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मीठ घेतलं आहे, चवीनुसार मीठ घाला तुम्हाला जसं पाहिजे तसं. त्यानंतर मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे, छान असं ग्राइंड होईल. एकदम छान बारीक करून घ्या. असं हात केले ना त्यानंतर छान असं बेसनाचं पीठ चाळून घ्या. त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतील तर ते निघून जातील. आणि मग छान चाळून घेतल्यानंतर जे आपण मसाला तयार केलेला आहे, मिरची, लसूण, जिरं वगैरे ते मिक्सरला बारीक केलेलं, ते सगळं आपण ते वाटण बेसनाच्या ह्याच्यामध्ये घालायचं. थोडंसं पाणी टाकून छान असं थोडं बॅटर करून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ते आळूच्या पाण्याच्या बाहेर यायची शक्यता असते. तर छान असं बॅटर तयार करून घेतलं इथे. अजून करायचं बाकी आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायचं, चवीनुसार मीठ घाला. तर बघा ह्याप्रमाणे असं छान बॅटर तयार करून घेतलं आहे. तर आपण आता हे आळूच्या पानाला लावून घेऊया. बघा हा पसारा केवढा आहे. बघा इथे एक्स्ट्रा बेसन राहिले म्हणून आम्ही आळूच्या वडीवरती थापतो. काही वेस्ट जाता कामा नाही. वेस्ट का बघा. आणि आता हे परातीला जेवढंही बेसन लागलेलं आहे ते मस्त पुसून 2 आंब्याची कढी बनवणार. काय पण कसं बोलता. हा ना मम्मी, वेस्ट नाही घालवायचं ना. हां राहू द्या. बघा मी आता पाणी काहीच वेस्ट नाही घालवायचं. हे आता आपण गरम पाणी ठेवतोय. आई एवढं बस ना घाललोय झालं गरम करायला. एवढं कसं चलो आता होतो का काय कढी कढी
बेसन कढी बेसन ठेवले आता त्याच्यात आळूच्या वाळू घालायच्या वाफलायच्या. आळूच्या वाळू घालायच्या वाळू आळूच्या वडी. स्टीम हा त्याला आपण आता मस्त शिजवणार आहोत. त्या जाळीदार भांड्यामध्ये तेल लावायचं. तेल लावायचं जाळीदार भांड्यात. आणि ही आहे तेलाची किटली. काय आहे तुमचं? तेलाची किटली. ह्याच्यावर असं घ्यायचं तेल, थोडेसे टिपके टाकायचे बस, आणि सगळीकडे फिरवायचं. ह्याच्याने होतं काय की आपली आळूवडी आहे ती या भांड्याला चिपकणार नाही आणि व्यवस्थित निघेल. जसं तुम्ही टीव्हीला चिपकून बस. डायलॉग क्या बात आहे. मग पाणीला उकळू द्या. पाणीला उकळी येऊ द्या. जसं उकळी झालं, उकळी झालं नाही, उकळी आली. हो उकळी आली झालं काय? लगेच आपण हे भांड तिकडे ठेवणार आहोत. टाकून नाही त्यात ठेवणार आहे. पेस्ट ना त्यात पोळा काढायचा. सगळी भांडी खरकटी काढून कढी आमची बेसन कढी. पात्र्यात जेवढं राहिले ना पाणी होतं, काय करायचं बेसनचं पोळा. निघेल ना एकदम पातळ. वाया अजिबात घालवायचं. आणि इकडे सर्व मटेरियल ठेवलेलं आहे. बटाटा, मूग डाळ, शेंगदाण्याचा कूट आणि ही शेपू, लसूण. बघा, लसूण ठेवण्यासाठी आमच्याकडे किती छान बाउल आहे बघा. जाऊ दे, मी हे झाकते. किती छान बाउल आहे बघा. ते लसूण ठेवायचं नाही, झाकू पण द्यायचं नाही. मिरची ठेवायची. काय प्रॉब्लेम आहे? मिरची ठेवतात ना. पोरीला लय प्रॉब्लेम, बडबड करायचं. मीटर जर असता ना 1 लाख. आणि ही जी प्रोसेस आहे आई करणार आहे, बघूया. 1 2 3. तेल नको ना साहेब. सर का दगड उठवणार आहे जरा कॅमेरा उचला. हा जुगाड केलेला आहे कारण की ह्या भांड्यातून वाफ जातो. वाफ गेलीच पाहिजे ना, का? त्याच्यात प्रेशर झाल्यावर जाईल डुम. सर कुठं शिकून आली. वाफ गेल्यावर तर शिजत नाही ना. पण त्याच्यात जर प्रेशर वाढला मग कुठे जाणार? मी बस. ओके, एखाद्या गोष्टीची काहीतरी लिमिट असते प्रेशर झेलण्याची. इथं ठेवलं. ही डाळ टाकली बघा ह्यात, आणि ही डाळगा आहे मग. डाळगा नवा, ती डाळ मिळते विकत हा. फ्राय केलेली. ती पॅकेट मध्ये हा, मिळते. ती वाली. ही अशी 2-4 Fry डाळ केल्या. तेलामध्ये टाकल्या आणि असे फ्राय केले. ते विकेत मध्ये पॅकेट मिळत नाही का मूग डाळची, तसं सेम टू सेम सेम तसं लागतं है ना. एकदम कुरकुरीत. ह्याच्यात टाकलं होतं तेलामध्ये. तर जाऊ दे, आता मी मेथीची भाजी करते. शेपूची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल घ्या, त्यानंतर लसूण आणि मिरची मिक्सरला वाटून घ्या आणि छान परतवा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घाला आणि मग छान अशी शेपूची भाजी चिरलेली त्याच्यात घालून घ्या. मूग डाळ थोडीशी आधी भिजू घालून ठेवली होती, त्यानंतर मी ही डाळसुद्धा घातली आहे त्याच्यामध्ये. छान हलवून घ्या, ताट झाकून शिजू द्या.
आळूवडी शिजले की नाही हे बघण्यासाठी चाकू किंवा काटा चम्मच आळूवडीमध्ये घुसवा आणि बाहेर काढा. त्यानंतर त्याला पीठ लागलं असेल तर समजा शिजलं नाही आहे आणि पीठ नसेल लागलं तर समजा शिजलेलं आहे. तर छान अशी आळूवडी आमची शिजलेली आहे बघा. गाईज बॉल शोधतायत. बॉल त्या कपाटात असते कुठल्या त्यात खोलून आत. आतमध्ये ठेवलं ते साबणाच्या खोक्यात हे ठेवली बा. अहो ती काय मागं दिसत नाही रे, चष्मा घालून सुद्धा भगवान. चष्मा घालून सुद्धा दिसत नाही. बस की आता बस. बघा आईने शेंगा सोडून दिले. आता आपण मस्त भाजी करूया. टीव्ही बंद करा. आता कसं बॉल खेळतात बघ. नाही केलं कट. शेवग्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, मिरची, अद्रक हे बारीक करून घ्यायचं. त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो पण मिक्सरला बारीक करून घ्यायचा. नंतर तेलामध्ये हे सगळं वाटण टाकायचं आणि छान असं परतवून घ्यायचं. मसाला परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला टाका. नंतर ते छान असं तेलामध्ये परतवून घ्या. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं परतवून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग आणि बटाटा छान असा चिरून टाकायचा. आणि हे शिजवलेला बटाटा आहे, तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा चिरून टाकू शकता. कढईमध्ये आता आळूवडी तळणार आहे, त्यासाठी इथे तेल ओतलं आहे. सर्व जेवण बनवून तयार झालं होतं, फक्त भाकऱ्या करायच्या बाकी होत्या. तर इथे आई भाकऱ्या करत आहे बघा. तर आई कशा भाकरी करते तुम्ही नक्की बघा.
तर गाईज आपण आज ही फुलं आहेत थोडीशी धूळ वगैरे बसलेली आहे धुवायला द्यायची. अशा प्रकारे आपण ब्लॉग फुलं घेऊन ये बनवले. धुवायला. हे सगळं चालेल. सो गाईज आपण सर्व जी फुलं आहेत आणि सर्व जे आपली ही झाडं आहेत हिरवी ते आपण धुण्यासाठी घेऊन जात आहोत. हे घ्या. सगळे आणलेत का? सर्व फुलं सगळे. सर्व आणि ही फुलं झाडं सगळे आता स्वच्छ पाण्याने धुणार आहे. आधी कपडे धुवायला आले, कपडे धुवून घेते. Guys, back to आणि इथे सर्व स्वयंपाक झालेला आहे बघा. भाकर झालेली आहे, आळूच्या वड्या, इकडे कुरवड्या, इथे आहे शेपूची भाजी. सर्व जेवण एकदम आपलं असं ओके रेडी झालेलं आहे. इकडे आहे वरण, इकडे आहे राईस. तर आपलं जेवण एकदम रेडी आहे. आणि आई आता भांडी घासते. वाजले ऑलमोस्ट 1 वाजत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आज आपण इकडची सर्व फुलं आणि इकडची सर्व आपली हिरवी ग्रीन झाडं, थोडे आता गणपती पण आलेत जवळ त्याच्यामुळे धुवायला दिलेत. थोडीशी झाडं आहेत इकडची, ती मी आता हाताने थोडीशी देतो कारण की एकदमच जात नव्हती, पण देऊया. गाईस ही 2 झाडं आपण देऊ. टिडिंग 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 टिडिंग. ही घ्या झाडे, हे घ्या झाडे. अजून 2 झाडे भेटले. भेटतात कसे आहेत आपल्याकडे. अजून 2 झाडं आहेत. वेट अँड वॉच. तर 2 झाडे आपण नेली आणि ही 2 झाडे आहेत बघा. तुम्हाला दिसत असेल थोडीशी डस्ट आहे त्याच्यामध्ये. काय आहे? डस्ट आहे ह्याच्यामध्ये दिसेल. गाईस आता हे झाड माझ्याकडून पडलं, थोडीशी ह्याच्यातून माती निघली. ॲक्सिडेंट, लाईव्ह ॲक्सिडेंट. गाईस तुम्हाला डस्ट दाखवतो याच्यावरती बघा. हे दिसते पानांवरती डस्ट, हे बघा डस्ट. त्याच्यामुळे ही नेहमी धुतली गेली पाहिजे वारंवार, 1-2 महिने बघा. हे घ्या.
तर ही झाडे आपण देऊया धुवायला. ओके टिंग. आणि ही चालले कपडे सुकत घालायला बाहेर. मी बघू शकता ही आहे आमची गॅलरी. इथून ते पूर्ण इथपर्यंत आहे. आणि इकडे आम्ही जुगाड करून इकडे सुकायला तार बीर वायर बांधलेले आहे. आणि हे कपडे असे पिळायचे आणि सुकू घालायचे है ना. आज जरा बरं आहे. आज थोडंसं वातावरण पण खुल्लं खुल्लं आहे. कसं क्या बात क्या बात आहे. फार मस्त. निर्म्याच धूळ बसलेली असते ना. नुसतं त्यातून फिरून काढायचं. सुट्टीलाच काय करायचं. बाहेर जेवायला बसलोय. आळूवडी खूप छान झाले. जेवायला या. जेवताय. तर आजचा मेनू असा आहे शेवयाची शेंगाची आमटी, आळूवडी, शेपूची भाजी, हे कुरवडे आणि तांदळाची भाकर आणि राईस. अशा प्रकारचा आजचा मेनू आहे. तर या जेवायला. बाय करा. बाय.